पारू, तुला तुला अक्कल आहे का कोणाशी काय बोलतेस ते? तू जरा भान ठेव ना. बहिणीशी बोलतेस ना तू. एकतर तुझ्यामुळे आदित्यची ही अवस्था झाली आहे. काय परिस्थितीत आहे बघतो. तू नसतीस ना तर चांगला ठणठणीत बारा असता तो आमच्या घरी. भाभिनी बास आता. हे बघ, आतापर्यंत आदित्यवर अनेक संकट आली होती आणि त्या संकटातून पारूनीच वाचवलं त्याला. आणि अहिल्या, तू विसरतेस का? ज्यावेळेला तुला साप चावला होता त्यावेळेला कोणी वाचवलं तुला? पारूनीच वाचवलं ना. आई, आदित्यने सुद्धा पारूचीच बाजू घेतली असते. पारू बाळा, तू ऐक, तू जा आणि बघ, आदित्यला तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था मी करतो. आणि आमच्या सगळ्यांचाच निर्णय हाच आहे. आम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेऊ. तू जा. थँक्यू. माझा आदित्य. आदित्य सर, कसे आहेत ते? प्रीतम, सांगा ना काय झालं? मी सांगते. प्रिया, आदित्य सापडला. सुखरूप आहे तो. पण त्या भिकारड्या पारूने त्याला या घरात यायची परवानगी दिली नाहीये. नाही येऊ दिला आमच्या सोबत. छाती ठोकपणे म्हणाली की मी त्याची बायको आहे, त्याचा इलाज मी करणार, मी त्याची जबाबदारी घेणार, मी सगळं करणार. तुम्ही सगळे असे कसे आहात? हा, चीड नाही येत तुम्हाला? शांत कसे बसू शकता? त्या भिकारड्या मोलकर्णीकडे 5 रुपये आहेत का? औषध घ्यायला तरी पैसे असणार आहेत का तिच्याकडे? कसं जमणार आहे तिला? ही वहिनी, काय हरकत नाही. जी काही औषधं लागतील ती प्रीतम तिला नेऊन देईल. काय? आबा, मला गरज वाटत नाही या सगळ्याची. हो, म्हणजे बघा ना, पारूकडे जरी पैसे नसले ना तरी तिच्याकडे आयुर्वेदाचं खूप सारं नॉलेज आहे. त्यामुळे ती तिच्या नवऱ्याची बरोबर काळजी घेईल हा विश्वास आहे मला. त्यामुळे जोपर्यंत ती माझ्याकडे काही मदत मागत नाही तोपर्यंत मी या सगळ्यात पडणार नाही. ये ना, ये बस ना. नाही, मी ठीक आहे. ऍक्च्युली ते ट्रेन ऍक्सिडेंट नंतर मी सगळेच काळजीत असाल म्हणून मी आलोय. मी आता ठीक आहे, मी रिकवर होतोय, पण आहे ठीक आहे.
हा सुखरूप असणं हाच खूप मोठा त्रास आहे. या त्रासाचं काय करायचं? मला ना लवकर काहीतरी इलाज हवा यावर. म्हणजे मला प्रॉब्लेम होतोय, कारण खूप त्रास होतो. काही त्रास होत नाही आहे ना तुला? त्रास तसा नाही, ते पप्पा प्रीतम, तुझं आवडून झालंय का? आपल्याला ऑफिसला जायचं, महत्वाची मीटिंग आहे तिकडे. आई आई मी आपल्या प्रोजेक्टला सुरुवात करतो. तुझे आशीर्वाद हवे होते. येतो. तर मी तुला घरी सोडायला